अशिक्षित बायको. अरुणचे एका मुलीवर प्रेम असते, पण घरच्यांना ते मान्य नसते. त्यामुळे ते एका मुलीशी अरुणचे लग्न लावून देतात. ती गावातील असते. तिला काहीच लिहिता वाचता येत नसते. फक्त घरातील सर्व कामे ती करत. अरुण पदवीधर होता. गावात तो नगरपालिकेत कामाला होता. तो दिसायला खूप सुंदर होता. त्याच्या घरच्यांना त्याचे इंटरकास्ट लग्न मान्य नसते. त्यामुळे ते जबरदस्तीने एका मुलीशी लग्न लावून देतात. त्यांना इतकी लग्नाची घाई असते की ते शिक्षण वगैरे विचारत नाही. ती मुलगी दिसायला खूप छान असते, वळणदार असते. त्यामुळे त्या मुलीची चांगलीच माहिती मिळते. तिची आई लहानपणीच वारली असते. त्यामुळे तिच्या बाबांचे दुसरं लग्न केले जाते. तिची सावत्र आई तिला शिकून देत नाही. तिच्या सावत्र आईपुढे तिच्या वडिलांचे काही चालले नाही. त्यामुळे ती मुलगी शिकलेली नसते. त्या मुलीकडून तिची सावत्र आई शेतातील घरची सर्व कामे करून घेत. ती मुलगी स्वभावाने पण खूप चांगली असते. ती काहीच तक्रार न करता सर्व कामे आनंदाने करत. तिची आईच तिचे लग्न करून देते. ते पण कसलीच विचारपूस न करता. पण नशिबाने तो मुलगा शिकलेला होता. त्यामुळे तिचे वडील खूप खुश असतात. तिचे लग्न होते आणि ते सर्व घरी येतात. अरुण ताबडतोब आपल्या रूममध्ये जातो आणि दाराला कडी लावून घेतो. त्यामुळे सविताला बाहेरच हॉलमध्ये झोपावे लागते. दुसऱ्या दिवशी ती सर्वांसाठी नाश्ता बनवते. ते पण अरुण न खाता कामाला जातो. ती त्याच्यासाठी डबा बनवते. तो पण तो घेऊन जात नाही. तिला खूप वाईट वाटते, पण ती काहीच बोलत नाही. तिचे सामान अरुणच्या रूममध्ये ठेवले जाते. संध्याकाळी अरुण घरी येतो आणि न जेवताच दाराला कडी लावून झोपतो. त्यामुळे तिला दुसऱ्या दिवशी पण बाहेरच झोपावे लागते. नंतर अरुणच्या घरचे त्याला समजावतात. त्यामुळे तो दाराला कडी न लावताच झोपतो. तो क्वार्टवर ती खाली झोपू लागते. तो तिच्याशी काहीच बोलत नसे. असाच 1 महिना होतो. आता त्याला तिच्याविषयी थोडं वाईट वाटू लागले होते. तो तिच्याशी कामानिमित्त बोलू लागला होता. ती खूप नम्र आहे हे त्याला समजले होते. त्याचे प्रेम आहे हे गावात सर्वांना माहीत असून या मुलीचे लग्न आपल्याशी तिच्या घरच्यांनी कसे लावले या विचाराने तो बेचैन झाला होता. हळूहळू तो सविताची माहिती काढतो आणि त्याला समजते की तिची सावत्र आई तिचे ह्याच्याशी लग्न लावून देते. तिचा होणारा छळ हे पण त्याला समजते. त्यामुळे तो त्या मुलीशी आता एका मित्राप्रमाणे वागू लागला होता. तो तिला शिक्षण देतो आणि तिला पण पदवीधर करतो. आता त्या मुलीचे चांगले दिवस सुरू होतात. तिच्या सासरची मंडळी पण खूप छान असतात. तिला नोकरी लागते. आता ती स्वतःच्या पायावर उभी असते. हळूहळू अरुण पण सविताच्या प्रेमात पडतो. कारण ती पण इतकी चांगली असते की कोणीही तिच्या प्रेमात पडेल. आता तो तिचा पत्नी म्हणून स्वीकार करतो आणि त्यांचे पुढील आयुष्य सुखाने सुरू होते. तात्पर्य: माणसाचा स्वभाव चांगला असेल तर दुःखाचे दिवस पण निघून जाऊन आनंदाचे दिवस येतात. थँक यू.